तर राज्यातल्या घाट माथ्यावर येत्या 4 दिवसात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। येत्या 4 ते 5 दिवसात विक्रमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची पोकळी येत्या 4 दिवसात भरून निघेल, असं हवामान विभाग प्रमुख SD सानप यांनी सांगितलं। सर काय सांगाल, खरं तर 3-4 दिवसाचा रेड अलर्ट देण्यात आला। रेड अलर्ट हा कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांसाठी दिला गेलेला आहे। उर्वरित महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो। पण रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट जे आहेत ते घाटमाथे आणि कोकण किनारपट्टीला दिले गेलेले आहेत। त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि येणाऱ्या 4 दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे। सर एकंदरीत जून महिन्यामध्ये अगदी कमी प्रमाणात पाऊस झाला। आता 3 ते 4 दिवसापासून चांगला पाऊस येण्यास सुरुवात झाली। त्या पावसाची भरून निघेल असं वाटतं। जूनमध्ये नक्कीच सरासरीच्या फक्त 53% इतकाच पाऊस पडलेला आहे महाराष्ट्राचा जर पूर्ण विचार कराल तर, आणि पूर्ण देशाचा जर विचार कराल तर 40%पर्यंतच आपल्याला पाऊस पडलेला दिसून आलेला आहे। तर आता एकंदरीत जर बघितलं तर म्हणजे 40%ची तूट होती असं म्हणता येईल, आणि येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये जसं मी सांगितलं चांगल्या पावसाची शक्यता आहे। कॅमेरापर्सन विकी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे। पुण्याच्या कुसगाव खिंड मार्गावरती मुसळधार पावसामुळे दरड कोसळली। रस्त्यावरील दगड आणि माती हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। मुसळधार पावसात घाट मार्गातून प्रवास टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती।